सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांशी त्याच्याचबरोबर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून आलेलो आहे। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेपर फुटीवर एक कायदा केला। तो कायदा केंद्र सरकारमध्ये झाल्यानंतर राज्यामध्ये असणारे अनेक नेते जे सत्तेत आहेत ते कुठेतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं। खरं तर आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत बोलतो, या राज्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 लाख मुलं हे स्पर्धा परीक्षा तिथं देत असतात दरवर्षी। आता याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर तलाठी भरती जेव्हा झाली तेव्हा 4-4.5 पदासाठी 11 ते 12 लाख विद्यार्थी हे त्या परीक्षेसाठी बसले होते। त्याच्याचबरोबर इतरही सर्व परीक्षा आहेत, वनरक्षक आहेत, जलसंपदा, जलसंधारण, काही दिवसांपूर्वी पोलीस भरती सुद्धा आपण सर्वांनी तिथं बघितली। 17,000 जागा आणि किती लोक त्या जागेसाठी आले तर 17 लाख मुलं त्या 17,000 जागेसाठी आले। हे सर्व मुलं कुठल्या कुटुंबातून येतात? हे सर्वजण सामान्य कुटुंबातून येतात। कुणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे, कुणीतरी शहरी भागामध्ये धुनी भांडी करणारी एखादी महिला असेल, त्यांची मुलगी आहे, शेतकऱ्याची कष्ट करायची मुलं आहेत आणि त्यांचं स्वप्न एवढंच असतं की कुठेतरी अधिकारी बनावं आणि आपल्या घराला हातभार लावावा, एवढंच त्यांचं स्वप्न असतं। याच्यातले अनेक युवा आपण जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रयत्न करतात, इंजिनिअरिंग डिग्री घेतात, BBA करतात, MBA करतात, काही जण BA करतात, सायन्स करतात आणि मग प्रायव्हेट कंपनीमध्ये ट्राय केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाहीत, मग त्यांना दुसरा कुठला पर्याय दिसत नाही, फक्त दिसतं काय तर गव्हर्नमेंट नोकरी दिसतं। तर मग काही जण देश सेवेसाठी, काही जण कुटुंबाला हातभार लागावा यासाठी, काही जणांचं स्वप्न असतं लहानपणीपासून की आपल्याला अधिकारी बनायचं आहे, याच्यासाठी हे सगळेजण स्पर्धा परीक्षा देतात। स्पर्धा परीक्षा देत असताना त्याला खूप तयारी करावी लागते, त्याच्यामागे खूप कष्ट असतात। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं 3-3, 4-4 वर्ष ही मुलं मुली तिथं अभ्यास करत असतात, बाकी काहीच नाही। लग्नाला जात नाहीत, कुठेही काही एखादा आनंदाचा दिवस असेल तर त्या दिवशी ते जात नाहीत, घरी एखादा सणसुदीचा दिवस असेल तर घरीसुद्धा ते जात नाहीत। एखादी दुःखद घटना घडली तरी कदाचित अनेक लोक तिथं जात नाहीत। का? कारण त्यांना अभ्यासावर लक्ष द्यायचं असतं। 18-18 तास, 20-20 तास हे लोक अभ्यास करतात, मॅगी खातात, पोहे खातात, पैसासुद्धा वाचवायचा असतो, कारण हा पैसा घरून येतो आणि हे स्वाभिमानी मुलं आहेत। या मुलामुलींना माहिती आहे की त्यांचे आईवडील कष्ट करतात, हातामध्ये कमी पैसा असताना सुद्धा आपलं एखादी जरूरत नाहीतर एखादी घरी लागणारी गोष्ट ते बाजूला ठेवून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्यांचे पालक करतात। मग पुणे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरामध्ये, नागपूरमध्ये असेल, तिथं येऊन लायब्ररी लावतात, अभ्यास करतात, क्लासेस लावतात, 10x10च्या खोलीमध्ये राहतात। पण ते किती जण राहतात तर 10x10च्या खोलीमध्ये 20-20 लोक राहतात। काही लोक कामाला जातात, काही अभ्यासाला जातात, टर्न बाय टर्न त्या खोलीमध्ये राहत असतात। त्याच्याचबरोबर मेस लावतात, 2,000 रुपये, 2,500 रुपयाची मेस एकच जण लावतो पण 2 जण खातात। त्याच्यामध्ये 3 चपात्या असतील तर 1.5 चपाती हे दोघं खातात, राईस थोडा खातात आणि त्याच्यामध्ये आरोग्याच्या अनेक अडचणी येत असतात, पैशाच्या आर्थिक अडचणी असतात आणि त्याच्यातून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात। आणि ह्याच्यातच काय होतं तर या सगळ्या प्रामाणिक प्रयत्नावर पाणी कधी टाकलं जातं तर मग जेव्हा पेपर फुटतो, जेव्हा सरकारली जी कुठली परीक्षा तिथं घेतलेली आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो। आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा आमचं अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये आणि त्या अधिवेशनाच्या काळामध्येच
तिथं वनरक्षकचा पेपर फुटला. आम्ही हा मुद्दा अधिवेशनात घेतला, चर्चा केली, पुरावे सकट तिथं बोललो, FIR दाखवले, पेपरचे कात्रणं दाखवले, मुलांनी त्या बाबतीत जे काही पुरावे गोळा केले होते ते अधिवेशनामध्ये मांडले. आणि आम्हाला राज्यकर्त्यांकडनं नाही तर मंत्र्यांकडनं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं काय उत्तर आलं की ज्या पत्रकारांनी ही बातमी लावलेली आहे त्यांच्यावर आपण हक्कभंग आणू. अहो, FIRच्या बेसिसवरच त्या पत्रकारांनी तिथं बातमी लावली. ते पत्रकार तुमचं ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर हक्कभंग तुम्ही आणणार. आमच्या प्रश्नाला उत्तर जे अपेक्षित होतं मला, आम्हाला सगळ्यांना आणि विद्यार्थ्यांना की याच्यावर तुम्ही काय करणार, याच्यावर तुम्ही ॲक्शन काय घेणार, पण ते न बोलता तुम्ही म्हणताय पत्रकारांवर हक्कभंग आणणार. आम्ही वारंवार याच्यावर बोललो. त्यानंतर आम्ही पत्रसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तिथं दिलं की काहीतरी करा, गरीब मुलामुलींचा प्रश्न आहे. पण नाही, सरकारला त्या बाबतीत काहीच करायचं नव्हतं. सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही उपोषणसुद्धा केलं. महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जी पहिली मुलींची शाळा या देशातली काढली, ज्याच्यातून बहुजन समाजातल्या मुलींना तिथं शिकता आलं, तिथं जाऊन युवा आणि आम्ही सगळे मिळून अराजकीय पद्धतीने एकत्रित उपोषण केलं. याच्यावर काहीतरी पेपरफुटीवर कायदा आणा अशी विनंतीसुद्धा तिथं केली. पण नाही, सरकारने नाही ऐकलं. अहो, तुम्ही जर बघितलं तर सरकारने ₹1000 एका पेपरला फी लावायला सुरुवात केली. हा मुद्दा जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मांडला, याच्यासाठी भांडलो, तेव्हा आम्हाला उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं काय आलं तर आजची पिढी, युवा वर्ग सिरियस नाही म्हणून ₹1000 आम्ही त्याच्यासाठी लावलेले आहेत. आणि ही परीक्षा काही MPSC घेत नाही, एक प्रायव्हेट कंपनी घेते. सर्व पेपर जर एकत्रित केले तर किती रुपये या कंपनीला मिळणार आहेत तर 1500 कोटीपेक्षा जास्त खर्च नाही तर त्याला इन्कम या प्रायव्हेट कंपनीला मिळणार आहे. आणि MPSCचं बजेट किती? 60 कोटी. MPSCवर सगळ्या मुलामुलींचा विश्वास आहे, पण त्याच्यावर कुणीच काय करत नाही. हे सरकार नाही तर ते सरकार कुणीही या MPSCच्या जी काही आपली संस्था आहे त्याला ताकद देण्यासाठी कुठेही काही केलेलं नाही. आम्ही प्रयत्न केला होता महाविकास आघाडीमध्ये, ती जी संख्या आहे डायरेक्टरची ती कुठंतरी आपण 20-21 पर्यंत घेऊन जावी आणि सर्वच पेपर, सर्वच परीक्षा ह्या MPSCच्या माध्यमातून घेतल्या जाव्यात. त्यासाठी निधी देण्यात यावा. प्रायव्हेट कंपनीला 1500 कोटी देण्यापेक्षा या MPSCला जर 500 कोटी दिलं तर खूप चांगला रिझल्ट त्याच्यातून येऊ शकतो. पण नाही, ह्यांना तिथं काहीच करायचं नव्हतं. आणि एका पेपरला ₹1000. अहो, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी ₹600 भरा, एक कार्ड घ्या, त्या कार्डवर जेवढ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या त्या तुम्ही देऊ शकता असा कायदा आणला. आणि मग तोच कायदा घेऊन कसं त्यांनी तिथं सोल्युशन काढलं, जे मुलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं सोल्युशन आहे, हे आम्ही अधिवेशनात मांडलं. म्हणलं ह्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. पण नाही, आम्हाला ₹1000 घ्यायचे होते. हो, ₹1000 कमी नसतात. जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये मी चालत होतो तेव्हा एक मुलगा भेटला आणि त्यांनी सांगितलं मी 15 परीक्षा दिल्यात, माझे वडील नाहीत, माझ्या आईली जे मंगळसूत्र आहे ते जपून ठेवले माझ्या वडिलांची आठवण म्हणून. आणि शेवटी 16व्या परीक्षेसाठी आईला ते जे मंगळसूत्र आहे, जे पवित्र गोष्ट आहे, जे आठवणीचं एक प्रतीक होतं, ते तिथं विकावं लागलं. का? आमच्याकडे पैसे नाहीत. आणि मग त्या पैशाचा वापर मी पुढच्या परीक्षेला तिथं केला. अहो, 15-15, 20-20 हजार रुपये खर्च या मुलामुलींना तिथं करावा लागतोय. आणि मग हे पैसे येतात कुठून हे तरी समजून घ्या. शेतकरी अडचणीत, कष्टकरी अडचणीत, मध्यमवर्गीय अडचणीत, सामान्य कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा GSTच्या कारणांमुळे असेल, मध्ये करोना आला म्हणून असेल, उत्पन्न हे शेतकऱ्याला मिळत नाही, त्यातून काही भागत नाही, बाहेरून कर्ज घेतलंय ते फेडता येत नाही, या सर्व कारणांमुळे हे सामान्य लोक आज अडचणीत आलेले. छोटे मोठे दुकानदारसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही ₹1000 लावता. युवा संघर्ष यात्रा जेव्हा आम्ही काढली तेव्हा 800 किलोमीटर चाललो. प्रत्येक गावामध्ये पालक भेटत होते, युवा भेटत होते, वेगवेगळे प्रश्न होतेच. युवा संघर्ष यात्रा काढली. सुरुवातीला एक फायदा झाला, कॉन्ट्रॅक्ट भरतीचा कायदा जो या राज्य सरकारने, BJP सरकारने आणला होता तो त्यांनी रद्द केला. का? कारण का मुलांचा प्रतिसाद या युवा संघर्ष यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात मिळत होता. कायदा रद्द केला
पण हे हुशार आहेत, चाणक्य लोक आहेत. त्यांनी सरळ कायदा रद्द केला असला तरी त्याला बॅकडोर एंट्रीसुद्धा ते ठेवली आणि काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवर मुलं मुली घेतलीत. ठीक आहे, त्याच्यावर मी वेगळं बोलेल. पण या युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना अनेक विषय घेतले होते आणि त्यातला एक महत्त्वपूर्ण विषय होता तो म्हणजे पेपर फुटीवर तुम्हाला कायदा आणावाच लागेल. आणि मग जेव्हा 800 किलोमीटर चालल्यानंतर या सर्व विद्यार्थी, मुला मुलींना, शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोकांना भेटत आम्ही नागपूरला गेलो. तेव्हा आम्ही पत्र दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला दिलं होतं की हे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे काय व्यक्तिगत आमचे नाही आहेत, हे मुद्दे अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यावर तुम्ही काहीतरी काम करा. जेव्हा तिथं सभा झाली 12 डिसेंबरला, पवार साहेब होते, अनेक काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची जी पार्टी आहे त्याचे सर्व नेते होते, इतरही मित्रपक्षाचे नेते होते, लाखो लोक तिथं आली होती, तिथं सभा झाली. आम्ही विनंती केली सरकारला की आमचे हे मुद्दे सामान्य लोकांचे ऐका, जे आम्ही 800 किलोमीटर चालत असताना हे लोकांकडनं आम्हाला कळालेलं आहे. त्याच्यावर त्यांनी तिथं पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात पाठवली आणि मग आम्ही म्हणालो नाही, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं. ते म्हणजे नाही, कुठल्या तरी छोट्याशा अधिकाऱ्याला भेटा. अहो, हे सामान्य लोकांचे महत्त्वपूर्ण विषय आहेत, हे आपल्याला मार्गी लावावेच लागतील. आणि 800 किलोमीटर आम्ही जर तिथं चाललो असेल म्हणजे त्याचा एक भाग म्हणजे आम्ही आंदोलनच करत होतो. आणि एवढ्या दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही सामान्य लोकांचे मुद्दे जर तुम्हाला ऐकायचेच नसतील तर हे आम्हाला चालणार नाही. आणि आम्ही तिथून अधिवेशनाकडे जेव्हा जायला लागलो तेव्हा आमच्या युवा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला. आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला. डिटेन्शन केंद्राला आम्हाला तिथं घेऊन गेले, तरीसुद्धा आम्ही जिद्द सोडली नाही. शेवटी युवा आहोत, आम्ही म्हणालो नाही, आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंच आहे. आणि मग शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिल्यानंतर ते पत्र आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिलं. त्याच्यात अनेक मागण्या होत्या, त्यात प्रामुख्याने एक मागणी होती, ती म्हणजे पेपर फुटीवर कायदा तुम्ही आणा. मुख्यमंत्री साहेब बोलले याच्यावर आम्ही काहीतरी करू. अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या राज्य सरकारने काहीतरी टेम्पररी तिथं सोल्युशन काढलं की आम्ही कमिटी फॉर्म करतोय. अहो, इतर राज्यामध्ये कायदे तिथे आहेत, काही भाजप शासित राज्यामध्ये सुद्धा कायदे आहेत, असे 2 राज्यामध्ये कायदा आहे. सेम टू सेम जर कॉपी केला असता तरी एका झटक्यात एका अधिवेशनामध्ये विषयच मार्गी लागला असता, पुढे कुठलाच घोटाळा तिथं झाला नसता. पण नाही, ह्यांना काय करायचं काय माहिती. तलाठी भरतीचा मुद्दा मांडला, भ्रष्टाचार झाला त्याचे पुरावे तिथं दिले. मग त्याचे जे प्रमुख ते मंत्री आहेत, रेव्हेन्यू मिनिस्टर, त्यांनी सांगितलं रोहित पवारवर आम्ही कारवाई करणार, त्याच्यावर केस करणार. अहो, थोडी आम्ही घाबरतो. आत्तापर्यंत कितीतरी कारवाई झालं तरी लोकांच्या हितासाठी आम्ही लढत असताना स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून ज्याने लहानपणीपासून एक गोष्ट शिकली आहे की दिल्लीसमोर झुकायचं नाही, आम्ही नाही घाबरणार, नाही घाबरलो. आणि मग जेव्हा असे मुद्दे तुम्ही वाटता की तुम्ही बाजूला घेऊन जाता आणि त्या अधिवेशनामध्ये तुम्ही काय केलं तर कमिटी फॉर्म केली. कमिटीचा अजून रिपोर्ट आलेला नाही. आम्हाला कळतं आहे की त्याचा रिपोर्ट कदाचित या अधिवेशनामध्ये मांडला जाईल. मी राज्य सरकारला विनंती करतो आणि सर्व युवांच्या वतीने विनंती करतो की या अधिवेशनामध्ये पेपर फुटीवर कायदा हा झालाच पाहिजे. आणि तो जर झाला नाही तर महाराष्ट्राचे तमाम युवा सत्तेत असणाऱ्या नेत्यांना रोडवर फिरून देणार नाही. कारण का युवांचं मत असं झालं आहे की जे आमच्या भवितव्याबरोबर खेळतात त्यांना आम्ही सोडणार नाही. लोकसभेमध्ये आपण ते बघितलेलं आहे. त्यामुळे कृपा करून या सरकारला मी विनंती करतो की अजून कुठेही वेळ न घालवता याच अधिवेशनामध्ये तुम्हाला हा कायदा आणावाच लागेल. आणि जर नाही आणला तर लाखो युवांबरोबर आम्ही सुद्धा तिथं सरकारच्या विरोधात आणि कायदा आणण्यासाठी तिथं आंदोलन करणार आहोत. त्याच्याचबरोबर केंद्राचा जो कायदा आहे, केंद्राचं खरं तर अभिनंदन आपण केलं पाहिजे. आपल्या महामहिम प्रेसिडेंट महोदय आहेत, त्यांनी त्यांच्या गेल्या वेळेसच्या भाषणामध्ये तो मुद्दा तिथं मांडला होता. आणि मग आता या केंद्र सरकारले दुर्दैव असं की नीट परीक्षेचा पेपर तिथं फुटला, NETचा पेपर तिथं फुटला आणि मग सरकार जागं झालं आणि युवांना शांत करण्यासाठी कदाचित त्यांनी आत्ता कायदा तिथं आणला. चांगली गोष्ट आहे, उशीर का होईना पण आणला. पण याच्या आधी ज्या चोऱ्या झाल्या याच्यावर सुद्धा काही ना काहीतरी कारवाई केली पाहिजे. तुम्ही कायदा आणला तर मुलांना मला सांगायचं की त्याच्यामध्ये 3 कंडिशन्स आहेत. एक, एखादा व्यक्ती जर पेपर फोडत असेल, चुकीची गोष्ट करत असेल
तर त्याला 5 वर्षापर्यंत हे जेल आहे, नॉन बेलेबल आहे, नॉन ह्याच्यामध्ये जर कॉग्निझेबल आहे, नॉन बेलेबल आहे, नॉन कंपाउंडेबल असा हा गुन्हा आहे. 5 वर्षांपर्यंतची बेल आणि 10 लाख रुपये. खरं तर विनंती 10 लाख नाही, हा आकडा कुठेतरी वाढवला पाहिजे पेनल्टीचा. त्यानंतर जर एखादी टोळी असेल तर त्या टोळीला 10 वर्षापर्यंत तिथं जेल आहे आणि 1 कोटीपर्यंत दंड आहे. तर हा कुठेतरी दंड वाढवला पाहिजे अशी विनंती केंद्र सरकारला करतो. आणि त्याच्याचबरोबर शिक्षा आणि त्याच्यात जर एखादी कंपनी असेल, जसं की आपल्यात काही कंपनी दुर्दैव असं की ज्या दुसऱ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, पेपर फोडलेले आहेत, ब्लॅकलिस्टेड, अशीच कंपनी राज्य सरकारने सुद्धा याच्या आधी, आत्ता नाही याच्या आधी त्यांनी तिथं घेतली होती. पण अशी एखादी कंपनी जर चुकीची गोष्ट तिथं करत असेल तर मग त्या कंपनीवर 10 कोटी रुपयेपर्यंत तिथं 1 कोटीचा दंड आणि प्रपोर्शनेट कॉस्ट ऑफ एक्झामिनेशन असं ते करणार आहे. माझं असं मत आहे की त्यांना टोटली बार केलं पाहिजे. कधीही त्या डायरेक्टरला नाही तर डायरेक्टरच्या रिलेटेड एखाद्या कंपनीला पेपर म्हणजे भरतीचं काम त्या ठिकाणी दिलं जाणार नाही आणि 10 कोटी नाही तर 20 कोटीपर्यंत हा दंड तिथं कुठंतरी घेऊन नेला पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. नक्कीच अधिवेशनामध्ये सर्व जे इंडिया आघाडीचे खासदार आहेत हा मुद्दा तिथं मांडतील. पण कृपा करून आपण सर्वांनी समजून घ्या की केंद्र सरकारने जो कायदा आणला तो कायदा हा आपल्या सरकारने भरती जी केलेली आहे त्याच्यावर तो लागू होत नाही. तो फक्त केंद्र शासन तर केंद्रीय ज्या भरत्या होतात जसे UPSC आहे, रेल्वेज आहे, अजून त्याच्या रिलेटेड पोस्टल असेल तर त्या सर्व परीक्षांवर तो कायदा लागू होतो. स्टेट लेवलच्या परीक्षेवर तो कायदा तिथं लागू होत नाही. त्यामुळे राज्य सरकार नाही विनंती करतो की या अधिवेशनामध्ये काहीही झालं तरी तुम्हाला पेपर फुटीचा कायदा हा आणावाच लागेल आणि तो जर कायदा तुम्ही या अधिवेशनामध्ये आणलं नाही तर मग अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला या महाराष्ट्रात फिरणं अवघड होऊ शकतं. एवढंच इथं सत्तेत असणाऱ्या लोकांना सांगतो, अधिकाऱ्यांना सांगतो, तसंच युवांना विनंती करतो की स्वतःवर जर अन्याय होत असेल तर तुम्ही शांत बसू नका. नीट परीक्षेच्या बाबतीत युवांनी तो विषय हातामध्ये घेतला म्हणून केंद्र सरकारला तो मार्गी लावता आला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला जर कुठं असं वाटत असेल आपल्यावर अन्याय होतो तर तुम्ही आवाज उठवा, एकत्रित या, सगळे भेदभाव बाजूला ठेवा आणि एकत्रित जी आपली ताकद आहे ती खूप मोठी आहे आणि पुढे महाशक्ती असली त्यांना झुकावंच लागेल. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व मराठी विद्यार्थी यांचा स्वाभिमान, यांची जी ताकद आहे ती खूप मोठी आहे. त्यामुळे स्वतःच्या हक्कासाठी आपण सर्वजण लढूया आणि जिंकूया सुद्धा. धन्यवाद.